पत्र, मग त्याला आपण राजपत्रित अधिकारी म्हणतो. म्हणजे हे ज्या पोस्ट तुम्ही करताय ना, ग्रुप बी आणि ग्रुप सी, दीज आर नॉट फ्रॉम राजपत्र. म्हणजे हे अराजपत्र, त्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, नॉन गॅझेटेड. नॉन गॅझेटेड म्हणजेच काय, की तुमच्या नावाची नोंद त्या सरकारी गॅझेटमध्ये केली जात नाही. राईट. आणि ग्रुप बी आणि ग्रुप सी दोन म्हटले मी या ठिकाणी. ग्रुप बी मध्ये कोणत्या कोणत्या पोस्ट येतात, ग्रुप सी मध्ये कोणत्या कोणत्या येतात ते मी सांगतो तुम्हाला. त्याच्या अगोदर परीक्षेचे टप्पे कोणते कोणते आहेत, पोस्ट तर मी सांगणार, पण त्याच्या अगोदर टप्पे बघा. पहिले असते संयुक्त पूर्व परीक्षा. म्हणजे फक्त आता एक सोडा संयुक्त शब्द काढून टाका. तर पहिली संयुक्त व्हायची, म्हणजे पहिली ह्या ग्रुप बी साठी एक एक एक्झाम व्हायची आणि ग्रुप सी साठी एक वेगळी व्हायची. पण आता तसं नाही होत. आता वेगवेगळे एक्झाम होतात या वर्षीपासून. म्हणजे या वर्षीपासून आता नोव्हेंबर मध्ये 2025 मध्ये ग्रुप बी पदासाठी एक्झाम होणार. मग बी मध्ये कोणती कोणती पदे आहेत मी तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगतो. बी मध्ये पहिलं पद येतं ते म्हणजे PSI. हा, म्हणजे PSI. दुसरं पद असतं ते म्हणजे असतं STI. STI म्हणजे काय, सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर. तिसरं पद असतं ते म्हणजे ASO, असिस्टंट सेक्शन ऑफिसर. हे नॉन गॅझेटेड ग्रुप बी. ग्रुप बी म्हणजेच काय, गट ब, सेकंड क्लास, जे आपण क्लास 2 म्हणतो. राईट. आणि त्याच्यानंतर यांची परीक्षा आता सप्टेंबर मध्ये होती वेगळी. त्याच्यानंतर पुढची एक्झाम जी ग्रुप सी साठी आहे, त्याच्यामध्ये पोस्ट असतात क्लर्क टायपिस्ट. क्लर्क टायपिस्ट म्हणजे काय, मंत्रालयामध्ये क्लर्कची पोस्ट असते. त्याच्यानंतर दुसरी पोस्ट असते टॅक्स असिस्टंट. कोणती असते, टॅक्स असिस्टंट. टॅक्स असिस्टंट म्हणजे आपण समजा मी हा माऊस विकत घेतला, या माऊसवर मला GST पे करावा लागतो. आपण साबण जरी विकत घेतला, साबण असतो GST, तो प्राइस जे GST आपण पे करतो तो योग्य प्रकारे कलेक्शन होते का नाही, कशा आकारणी होते, हे पाहणारे अधिकारी म्हणजे STI. आणि दुसरा अधिकारी त्याला मदत करणार कोण असतो, टॅक्स असिस्टंट. म्हणजे हे टॅक्स असिस्टंटचं प्रमोशन काय म्हणून होतं, STI म्हणून होतं. म्हणजे ही जरी ग्रुप सी म्हणजे 3 नंबरच्या वर्गाची पोस्ट असेल, प्रमोशन मात्र क्लास 2च आहे. आणि STIचं प्रमोशन पुढं STO म्हणून होतं. STO म्हणजे काय, सेल्स टॅक्स ऑफिसर. आलं लक्षात. आणि मग म्हातारपणी अक्षरशः म्हणजे केस पांढर झाल्यानंतर कुठेतरी ACST म्हणजे असिस्टंट कमिशनर ऑफ सेल्स टॅक्स, ते शेवटचं पोस्टिंग. आणि त्याच्यानंतर डायरेक्ट रिटायरमेंट. हे लक्षात आलं. क्लर्क टायपिस्ट, टॅक्स असिस्टंट. पुढे असते इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर. एक असते इंडस्ट्रियल इन्स्पेक्टरची एक पोस्ट असते. म्हणजे हा, सी मध्येच येतात. खूप चांगली पोस्ट. म्हणजे आपली चाकण MIDC असेल, जेजूर MIDC असेल, तळेगावची कुठली MIDC असू द्या, कुरकुमची असेल, तर त्या ठिकाणी एक अधिकारी असतो मॉनिटरिंग करणारा गव्हर्नमेंटचा. तो असतो इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर. म्हणजे भंगारचा व्यवसाय असतो, माहिती ना, कंपनीमधलं भंगार असतं, ती योग्य पैशाला विकलं जाते का नाही, अशा प्रकारच्या पोस्ट. क्लर्क टायपिस्ट असेल, टॅक्स इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर. आणि याच्यामध्ये अजून एक पोस्ट आहे त्याच्यामध्ये, ज्याला आपण म्हणतो की दुय्यम निबंधक. दुय्यम निबंधक म्हणजे त्याला सब रजिस्टरची पोस्ट म्हणतो आपण, सब रजिस्ट्रार. SR ज्याला म्हणतात. SR म्हणजे काय, सब रजिस्ट्रार. एवढी पोस्ट छान आहे की STIचा राजीनामा देऊन लोकांनी पोस्ट जॉईन केली. कारण पोस्ट तशी रेकॉर्डिंग चालू सगळं सांगतात, म्हणजे ती पोस्ट खूप छान आहे. हा, लक्षात. त्याच्या या पोस्ट बद्दल काय डाऊट आहे, ग्रुप बीच्या पोस्ट काढल्या. PSI म्हणजे काय, पोलीस सब इन्स्पेक्टर. STI म्हणजे सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर. ASO म्हणजे सेल्स टॅक्स, सॉरी, ASO म्हणजे असिस्टंट सेक्शन ऑफिसर. क्लर्क टायपिस्ट म्हणजे टायपिस्ट. आता याच्यामध्ये अजून एक गंमत आहे बघा. ह्या सगळ्या तर पोस्ट आहेतच, पण याच बरोबर तालुका, सॉरी, डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्ट सिलेक्शन बोर्ड याच्यात ना कधी MPSC येत नाही, MPSC मध्ये येत नाही बरं का. हा, फक्त समजून घ्या काय प्रकार आहे. डिस्ट्रिक्ट सिलेक्शन बोर्ड मध्ये ना जिल्हाधिकारी कार्यालयातल्या पोस्ट येतात. क्लर्क असेल त्यातले पोस्ट येतात. त्याच्यानंतर म्युन्सिपल कमिशनरच्या याच्यात आपल्या महानगरपालिकेतल्या क्लरिकल पोस्ट असतात. तालुका लेवलच्या पुरवठ्यावरच्या पोस्ट असतात. त्या पण त्यांचं पेमेंट पे स्केल सेम राहतो. फक्त त्यांचा सिलेबस फक्त वेगळा काय राहतो, मराठी, इंग्लिश, गणित बुद्धिमत्ता, झाला पास. हे सरळ सेवा. सोपा पेपर असतो पण मेरिट खूप लागतं. मेरिट खूप लागतं. यांचं किती मार्काने गेलं मागच्या वेळेस, किती मार्काने, खूप कमी मार्कने गेले यांचं. सांगायचा उद्देश काय, या पोस्ट आहेत आणि याला सिलेबस. आता मी तुम्हाला पोस्ट बद्दल काय डाऊट आहे का, कोणाला क्लिअर झालं सगळं, कोणत्या कोणत्या पोस्ट असतात. हा, तो असतो, त्याला आपण तुम्हाला लास्ट टाइम सांगितलं होतं ना मी ते, त्याला म्हणतात की एक्साईज इन्स्पेक्टर. तुम्ही लक्षात ठेवलं होतं ते, ती माहिती सांगायची राहिली बरं का. व्हेरी गुड.
एक्साईज सब इन्स्पेक्टर असं पाहिजे. ह्याच्यात येतं ग्रुप सी मध्ये येतं. एक्साईज इन्स्पेक्टर कुठे येतं? ग्रुप सी मध्ये येतं. एक्साईज इन्स्पेक्टर सब इन्स्पेक्टर बरं का, दुय्यम उपनिरीक्षक नाही. जसं पोलीस उपनिरीक्षक असतो ना, काय असतो? एक्साईज दुय्यम निरीक्षक. याचं काम असतं, युनिफॉर्म सेम असतो पोलिसांसारखाच, फक्त इथं असतं राऊशू. राऊशू म्हणजे काय? राज्य उत्पादन शुल्क. म्हणजे सौंदर्य प्रसाधने असतील, ड्रग्ज असतील, ड्रग्ज म्हणजे असले ड्रग्ज नाही, वेगळ्या प्रकारचे असतात ना औषधं, त्याच्यानंतर दारू असेल, बियर असेल, वाईन असेल, याच्यावर टॅक्स लावला जातो. आणि हा टॅक्स प्रॉपरली गोळा करायचं काम कोण करतो? एक्साईज सब इन्स्पेक्टर. म्हणजे त्यांचा अधिक त्यांचा ज्याला जिल्ह्याच्या लेवल आहे अधीक्षक असतो, पोलीस अधीक्षक. म्हणजे पोलीस म्हणजे दारूबंदी अधिकारी म्हणायचा जिल्ह्याच्या लेवलला. त्याच्या खालची लेवलची पोस्ट ही खूप छान पोस्ट ही, पण तुम्हाला कळलं असेल मला काय म्हणायचं ते. तर एक्साईज सब इन्स्पेक्टर ही पण पोस्ट अशीच आहे, खूप छान पोस्ट आहे. आणि सगळ्यांचा सिलेबस सेम आहे. ठीक आहे. एनी डाऊट अबाउट दिस? याच्यावर काय डाऊट आहे कोणाला? क्लिअर झालं? आता याच्यामध्ये पुढे बघा, टप्पे बघतोय आपण. परीक्षेचे टप्पे. पहिला टप्पा कोणता आहे? पूर्व परीक्षा. आता संयुक्त शब्द काढून टाका. आता संयुक्त शब्द का नाही माहिती का? कारण याची परीक्षा वेगळी होणार आणि याची परीक्षा आता काय होणार? वेगळी होणार. म्हणजे याची पूर्व परीक्षा वेगळी, याची पूर्व परीक्षा वेगळी, याची मुख्य वेगळी, याची मुख्य वेगळी. पहिले काय असायचं? एकच पूर्व परीक्षा व्हायची. पण प्रॉब्लेम कसा व्हायचा? समजा दीपाली मॅमने खूप चांगला अभ्यास केला, पण काही कारणास्तव त्यांचा पेपर खराब केला, तर त्यांना वर्षभर काहीच नव्हतं करायचं. कमी स्कोर आला म्हणजे ग्रुप सी पण गेलं, पी पण उडलं. आता तसं नाही. समजा बी ला जर उडले तरी मला सीटचा चान्स परत मिळतोय, कारण सीटची परीक्षा परत होते. मग सिलेबस तर सेमच राहणार. याच्यामध्ये बघा, पूर्व परीक्षा जी असते ना, किती गुणांची असते? 100. राईट. मुख्य परीक्षा किती असते? 400 गुणांची. एकूण किती पेपर असतात? 2. म्हणजे पूर्व परीक्षेचा पेपर किती असतो? एक पेपर असतो. आणि त्या पेपरमध्ये काय काय येतं बघू आपण. त्या पेपरमध्ये काय काय येतं? जस्ट सेकंड. हे आता हे PSI बघा, हे मी नंतर सांगेन की शारीरिक चाचणी मुलाखत कोणासाठी आहे? फक्त पोलीस उपनिरीक्षक. बाकीच्यासाठी कुठे इंटरव्ह्यू नावाचा प्रकार नाही, फिजिकल नावाचा प्रकार नाही. म्हणजे कोण अपंग असेल, दिव्यांग असेल, स्टील ही कॅन बिकम ST आणि राईट. पण PSI ला मुलींची हाईट लागते 157 सेंटीमीटर. किती? 157. आणि मुलांची लागते 165 सेंटीमीटर. त्याच्यानंतर त्यांना सेम 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 पोलीस भरतीला 165 सेंटीमीटर. राईट. आता याच्यावर शारीरिक चाचणीसाठी किती गुण वगैरे ते आपण नंतर बघू. तर आपण सिलेबस पाहून घेऊ पहिला कोणता कोणता आहे. बघा, हे बघा, याच्यामध्ये पूर्व परीक्षा गट ब गट क सोडून द्या, दोन्हीचा सिलेबस सेम आहे. आता एकूण टोटल प्रश्नांची संख्या किती असणार आहे? 100. एकूण गुण किती आहेत? 100. आता दर्जा त्यांनी काय म्हटले? पदवीचा दर्जा. पदवीचा दर्जा म्हणजेच काय? एनी पर्सन हु इज ग्रॅज्युएटेड, दॅट पर्सन इज एबल टू सॉल्व्ह दिस पेपर विदाउट स्पेशल प्रिपरेशन. म्हणून आपल्या पेपरचं नाव काय आहे? काय नाव आहे बघा इथं? काय म्हणलंय बघा? याचा अर्थ असा होतो, ज्या व्यक्तीला सामान्य ज्ञान आहे, ज्या व्यक्तीला कॉमन सेन्स आहे, तो व्यक्ती परीक्षा पास होऊ शकतो. हा. मग त्यांनी मग सांगितले की पेपरचं नाव काय? सामान्य क्षमता चाचणी. पण एवढे अवघड करून ठेवले त्यांनी की तसं नाही राहिलेलं. वेगळी तयारी करावी लागते. याचं माध्यम जे आहे ना पुराणं, माध्यम काय असतं? मराठी आणि इंग्रजी. म्हणजे एक प्रश्न तुम्हाला मराठीमध्ये दिला जाईल. समजा हडपसर या ठिकाणी होळकर आणि बाजीराव पेशवे यांची लढाई कधी झाली होती? राईट. तर ती लढाई कधी झाली होती? मग सेम खाली तो क्वेश्चन खाली येणार की द वॉर ऑफ हडपसर वॉर टूक प्लेस बिटवीन होळकर अँड शिंदे पेशवे. हा. इन विच इयर? तर तोच प्रश्न तुम्हाला इंग्लिशमध्ये मिळेल. आणि त्याचे खाली 4 ऑप्शन असतील. 1802, 1804, 1816 असा काय असेल तो. म्हणजे थोडक्यामध्ये माध्यम काय असेल? मीडियम इज गोइंग टू बी बायलिंग्वल. सेम क्वेश्चन असेल मराठीमध्ये, सेम क्वेश्चन असेल इंग्लिशमध्ये. परीक्षा तास किती असणार आहे? 1 तास. 1 तास मध्ये किती मिनिटं झाले? 60 मिनिटांमध्ये पूर्वा किती क्वेश्चन सोडवायचे आपल्याला? किती? 100. मग मला सांगा, 60 मिनिटांमध्ये 100 प्रश्न सोडवायचे, तर एका एका प्रश्नाला मला फक्त 36 सेकंद मिळतात. किती? हा. हा. म्हणजे 36 सेकंद पकडायचे. त्या 36 सेकंदामध्ये असं असतं, तुम्हाला एक प्रश्न असेल आणि त्या प्रश्नाला असेल की
भारतामध्ये बेरोजगार लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कारण एक कारण, दोन कारण, तीन कारण, चार कारण दिले खाली असेल. अ आणि ब बरोबर, ब आणि क बरोबर, अ ब क बरोबर, सर्व बरोबर. म्हणून हा सगळा प्रश्न 36 सेकंदात वाचून सुद्धा झाला पाहिजे. असे जास्त प्रश्न नसतात, पण जरी आले तरी त्याला काही घाबरायचे कारण नाही, तेवढी आपली तयारी चांगली असली पाहिजे. आलं लक्षात? तर अशा प्रकारे एकूण कालावधी किती असणार? 1 तास. आणि वस्तुनिष्ठ बहुपरायी म्हणजेच काय, की 4 ऑप्शन्स असतील, 4 पैकी तुम्हाला एक निवडायचं आहे. आलं लक्षात? उदाहरणार्थ भारताची राजधानी कोणती असं विचारणार नाहीत, पण सांगते विचार क्वेश्चन, दिल्ली, मुंबई, कलकत्ता, चेन्नई. तर असे प्रकार 4 ऑप्शन्स असतात. आलं लक्षात? तर अशा प्रकारे परीक्षेचं स्वरूप झालं. याला म्हणतात सामान्य क्षमता चाचणी. एकूण प्रश्न संख्या किती असते? 100. एकूण गुण किती असतात? 100. परीक्षेचं माध्यम असतं मराठी आणि इंग्रजी. वेळ किती असतो? 1 तास. पुसलं जात नाही ना. आणि बहुपर्यायी पेपर असतो. ठीक आहे. एनी डाऊट अबाउट दिस? क्लिअर झालं सगळ्यांना? ऍक्च्युली क्लिअर झालं. आता हे याच्यामध्ये सब्जेक्ट कोणते कोणते आहेत बरं का, पुढे बघा, स्वरूप समजून घ्या. इथे बघा, नकारात्मक गुणदान. गुणाचं दान करतात पण नकारात्मक पद्धतीने. म्हणजे निगेटिव्ह मार्किंग म्हणजेच काय, चुकीच्या उत्तराकरता 25% म्हणजे 1/4 गुण काय होतील तुमचे, काय केले जातील? वजा केले जातील. म्हणजे उदाहरणार्थ माझे 4 प्रश्न जर चुकले तर माझा 1 मार्क काय झाला? गेला. याला आपण म्हणतो निगेटिव्ह मार्किंग. म्हणजे पेनल्टी. म्हणजे केलाय आणि अंदाधुंद गोळीबार करून आलाय असं होणार, चालणार नाही. तर तुम्हाला तो प्रॉपरली माहिती असेल तरच सोडवायचा, अदरवाईज तुमचा 1 मार्क जाणार. याबद्दल मी मुद्दाम सांगतो. जे मुली अटेम्प्ट जास्त करत नाहीत क्वेश्चन. म्हणजे मला जसं अनुभव आहे त्यांचा असं म्हणणं असतं की सर गोळ्या कशा मारायच्या. पण एक लक्षात ठेवा, 100 प्रश्नापैकी आता मी एवढं सांगून सुद्धा त्याची प्रतीक्षा माहिती आहे, स्वामी त्या ग्रुपमध्ये मुलगी एक, तिला मी एवढं सांगितलं तरी तिने काय केलं, मला वाटतं कमी अटेम्प्ट केला, खूप कमी अटेम्प्ट केला. त्या हिशोबाने सर कमी स्कोर आला. स्कोर कमीच येणार. जर 100 पैकी तुमचा अटेम्प्ट 60 असेल तर आपण 60 पैकी 60 नाही पाडू शकत. मेरिटच लागतंय 60-62. मुलींचं कमी येतं तो सोडून द्या विषय, पण ओपनचं मेरिट 60 लागतंय. मग मी त्यांना काय म्हणतो, कमी तुमचा एवढा अटेम्प्ट पाहिजे. किती पाहिजे? 100 पैकी 85 ते 90 अटेम्प्ट तुमचा पाहिजे. पण जेवढ्या परीक्षा मी दिल्या, मला आठवत नाही मी कधी 90-95च्या खाली असायचो. तर मला माहिती आहे बाबा, चुकलं तर 4 पैकी 1, 4ला 1 जाणार आहे. पण बरोबर आलं तर ह्याचा अर्थ अंदाधुंद गोळीबार नाही करायचा. पण ज्याचा चांगला अभ्यास असतो त्याचा एक लॉजिकल सेन्स डेव्हलप होत जातो हळूहळू. त्याच्यामुळे हा, त्याच्यामुळे तुम्ही पहिले एक काय होता, याला आहे ना राज्यसभेला त्यांनी 3-1 केलं होतं, 1/3 केलं होतं निगेटिव्ह मार्किंग, त्याचे जास्त मार्क जायचे. आता तसं नाही, मग रिस्क घेतली पाहिजे. पण असं पण नाही की नुसतं गोळीबार करायचा. आपल्याला कळलं पाहिजे की हा माझा एवढा अभ्यास आहे, हे चुकीचं असू शकतं, तर तिथं रिस्क घ्यायला काही हरकत नाही. तर निगेटिव्ह मार्किंग बद्दल काही डाऊट नसेल, राईट. हे सोडा. काय म्हणले बघा, अपूर्णांकातच राहील. म्हणजे जर अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकात आली तरी ते अपूर्णांकातच राहील. निगेटिव्ह मार्किंगने समजा एखादा 40 पॉईंट 50 पडले तर 40.50 स्कोर असेल. 40 पॉईंट पडला म्हणून त्याला 41 कोण म्हणणार नाही. पॉईंटने मार्कने मुलं नापास होतात. बघा, उत्तर जर अनुत्तरित असेल तर नकारात्मक गुणांची पद्धती लागू असणार नाही. समजा तुम्हाला वाटलं मला गोळी नाही मारायची, सोडून दिला, तर तुमचे मार्क जाणार नाही. येते लक्षात? तुमचे मार्क्स कधी जाणार? जर तुम्ही चुकीचं प्रश्नाचं उत्तर दिलं तर तुमचा मार्क्स तो काय होणार, त्या ठिकाणी जाणार. क्लिअर झालं? निगेटिव्ह मार्किंग बद्दल काय डाऊट आहे पूर्वा? मॅम क्लिअर झालं? आता विषय बघा कोणते कोणते आपले विषय सगळ्यात महत्वाचे. आता हे विषय तुम्ही समजून घ्या कोणते कोणते. पूर्व परीक्षेत पाहतोय आपण. पहिला जो सब्जेक्ट तो कोणता आहे पोरांनो? इतिहास. इतिहास आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? हिस्ट्री. याच्यात काय म्हटलंय बघा, इथं म्हटलं का प्राचीन. मग तुम्ही आता कालच मला म्हटलं ना की मी प्राचीन इतिहास वाचलाय. प्राचीन इतिहास आपल्याला नाहीच. इथं काय म्हटलं बघा, आधुनिक भारताचा इतिहास, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. याच्यामुळे जर तुम्ही प्राचीन इतिहास वाचला तर त्याचा काही फायदा होणार नाही. हे पाठ्यपुस्तक का वाचायची तुम्हाला गरज पडणारच नाही. कारण पाठ्यपुस्तकामध्ये बऱ्याच वेळा मध्ययुगीन प्राचीन इतिहास दिलेला आहे. आधुनिक पण आहे, समाजसुधारक पण आहे. शक्यतो एक बुक आपण रेफर करू, त्याला चिटकून राहू, एवढं बस झालं. तर आधुनिक भारताच्या इतिहासासाठी तुम्ही कोणतं बुक वाचू शकता? नाव टाईप करू का मी इथं आत्ताच करू? तर एक बुक तुम्ही वाचायचं, खूप छान बुक आहे ते. एक आहे आपलं
समाधान महाजन. समाधान महाजन सरांचं बुक आहे, किंवा किंवा दुसरं जे बुक आहे ते आहे ग्रोवर अँड वेल्लेकर. हे आधुनिक भारताच्या इतिहासासाठी एक तर समाधान महाजनाचा किंवा ग्रोवर अँड वेल्लेकर यांचं बुक घ्या. मी हे रेफर करतो, मला आवडतं ते, कारण मी बऱ्याच वेळा वाचले. आणि आणि दुसरं जे बुक आहे महाराष्ट्राचा इतिहास, नीट ऐका बरं, काही खूप महत्वाचं आहे. महाराष्ट्रात यासाठी तुम्ही काय करायचं, ओल्ड 11th स्टँडर्डचं बुक, पाठ्यपुस्तके 11वीचं, त्याच्यात खूप छानपैकी त्यांनी ना सुटसुटीत अतिशय महाराष्ट्राचा इतिहास दिलेला आहे. आणि जर एखाद्याला खूपच हाऊस असेल पुढे पण जायची, तर त्याने काय करायचं, आपलं अनिल कठारे, अनिल कठारे यांचे एक बुक आहे, किंवा गाठाळ यांचे एक बुक आहे. त्या दोनपैकी तुम्ही कोणतेही वाचा. हे झाली तुमची लिस्ट ऑफ हिस्ट्री बुक्स. अनिल कठारे किंवा गाठाळ, दोन पैकी. मी गाठाळ वाचायचो आणि ते पुस्तक म्हणजे यातले मी हे चांगलं केलं होतं, ग्रोवर अँड वेल्लेकर. दुसरं होतं अनिल कठारे, नाही केलं मी कधीच, कारण खूप मला ते किचकट वाचायचं. गाठाळ खूप छान आहे, सुटसुटीत आहे, खूप छान दिलेलं आहे. पण महाराष्ट्राच्या इतिहासावरचे क्वेश्चन खूप बेकार विचारले जातात, त्याच्यामुळे इथं अपेक्षा ठेवायची की मला जास्त मार्क्स मिळणार नाहीत. आपल्याला मार्क कुठे मिळतात, आधुनिक भारताचे इतिहास मिळतात. क्रांतिकारी चळवळ, 1857 उठाव, गांधी युग, मवाळ गट, जहाल गट, आणि महत्वाचे कायदे, 1853 13चा कायदा असेल, 1909चा कायदा असेल, पार्लिमेंटरी ऍक्ट असेल, लॉर्ड मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड ऍक्ट असेल. हा, 1857 पासून पुढे, 1857 पासून पुढे. हा मॅम, तुम्ही जा. कसं पोचतं जाता बसा की मग, कशाला जात, स्टार्ट करते, वेळ आहे अजून, आत्ताशी अजून 10 मिनिटं बस. 1857 पासून ते 1947. 1947 नंतर नाही बरं का, नाही, तो स्वतंत्रोत्तर भारत झाला. म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू पहिले आपले हे ते तसले विचार जाणार नाही, तर इथपर्यंत आपल्याला घ्यायचं आहे. आणि तुम्हाला वेगळं काही करायची गरज पडणार नाही. दीपाली मॅम, आपल्या क्लासमध्ये जे होतं त्याच्या वेगळं काय करायची गरज पडते का? आपण सगळं जे कट टू कट पुस्तक, हा म्हणजे ते एवढं आपण डिटेलमध्ये घेतोय, तर वेगळं तुम्हाला काय करायची पडणार. तिसरी गोलमेज परिषद झाल्यानंतर, हा, त्याच्यानंतर मग 1935चा कायदा भारत शासनाचा, मग नंतरचे ऑगस्ट ऑफर, नंतर चले जाव, नंतर कॅबिनेट मिशन, नंतर भारत शासन, हे सगळं आपण डिटेलमध्ये घेणार. यू डोंट वरी, आपण सगळे एक एक घेऊ. फक्त लेक्चर मिस करायचं नाही, मिस केलं तरी आपल्याकडे एक आहे ऑप्शन, ते पुढे ते रेड लाईट बघा ब्लिंक होते का, हे जे ब्लिंक होते याचा अर्थ काय, दिस इज बिंग रेकॉर्डेड. त्याच्यानंतर पुढचा जो सब्जेक्ट आहे तो कोणता आहे आपला, भूगोल. भूगोल म्हणजेच काय हो, जिओग्राफी. म्हणजे पृथ्वी आपली कशी आहे, हा, म्हणजे ज्याला आपण अंडाकृती म्हणतो, पण गोल जनरली आपण म्हणतो की गोल आहे, पण ते ऍक्च्युली अंडाकृती आहे, थोडीशी जिओइड ज्याला म्हणतो, जिओइड मधलं थोडी अंडाकृती आहे. तर भूगोलामध्ये काय काय येतं, महाराष्ट्राचाच म्हटलंय, भूगोल इथं भारताचा घ्यायचा नाही, महाराष्ट्राचा भूगोलच्या विशेष अभ्यासासह काय म्हटले, पृथ्वी बर का, जगातील हवामान विभाग, जगातील विभाग, हवामान असेल, अक्षांश रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, पिके, शहरे, नद्या, उद्योग ते इत्यादी मध्ये बरंच काय काय काय. हा, जिथे इत्यादी म्हटलं समजायचं आपल्या डोक्याला ताप झाला. तर पृथ्वी म्हणजे काय येणार, की खंड किती, बरोबर. हवामान मध्ये विषुववृत्तीय पट्टे, रेखावृत्तीय पट्टे, समुद्र प्रश्न, उष्णपट्टा, राईट, अक्षांश रेखांश, भारत स्थान कोणत्या अक्षांशावर आहे, राईट, जमिनीचे प्रकार, हा सगळा प्रकार तुम्हाला कुठं पाहायला मिळाला, भूगोलमध्ये. आणि भूगोल हा सब्जेक्ट असा आहे पोरांनो, खूप सोपा. याच्यासाठी एकच पुस्तक वापरायचं आपल्याला, बघा मी कोणतं सांगतो ते, एक आपलं, हा येस, एक हा ए बी सौदी, हे छान पुस्तक आहे, त्याचं जॉग्रफी ऑफ महाराष्ट्र. नाही ते सुरुवातीला तसं वाटतं, नंतर होईल, आपण ते घेऊ क्लासमध्ये. त्याच्यानंतर दुसरं जे बुक आहे ना, तुम्ही वाचू शकता, 11वीची एनसीआरटी पोरांनो, एनसीआरटी खूप छान आहे. इट इज अबाउट फिजिकल जॉग्रफी ऑफ फिजिकल जॉग्रफी. याच्या नोट्स आहेत माझ्याकडे, मी तुम्हाला देईल नोट, वेगळं करायची गरज पडणार नाही तुम्हाला.
फिजिकल जॉग्राफी. ॲटलास पण खूप छान हा. आणि ऍटलास जवळ का ठेवायचा? ऍटलास मुळे काय होतं, आपल्याला प्रश्न सुटतात पटपट. ऍटलास म्हणजे कायसाठी? मॅप. मॅप म्हणजे नकाशा नाही का, बघतो ही नदी कुठून कुठं कुठं गेली, पुणे कुठे, नगर कुठे, ते एकदा कळून गेलं त्याचा फायदा होतो. तर जॉग्राफीचा अभ्यास करताना तुम्ही मॅप वापरताय म्हणजे ऍटलास वापरताय, तो सोने पे सुहागा. पण सर्व कुठला पाहिजे? नद्यांचा सगळे असतात त्याच्यात. तुम्ही ऍटलास घेतला की त्याच्यात एक असतो खनिज संपत्तीचा, नद्यांचा, प्राकृतिक विभाग, हवामानाचे विभाग, सगळं तुम्हाला त्याच्यात मिळून जातं. ठीक आहे. एनी डाऊट अबाउट जॉग्राफी क्लिअर झालं का सगळ्यात? अरे बापरे, केलं तुम्ही जस्ट. कुठल्या वर्षी 18 मेरिटला? 18 मेरिट कुठल्या वर्षी लागतं? मग ह्याच वर्षी माहिती नाही तुम्हाला? 2023 मध्ये पण झालं मग ते ह्याचं ग्रुप सीचं मेरिट खूप कमी लागतं, का? जागा जास्त असतात ना. मग मेरिट कमी, उलट मेरिट जास्त पाहिजे ना. जागा जास्त असतात. जागा जास्त. हा, विकसित जास्त. कमी असतं की मग वाढतं ना. ते ॲटलास कुठल्या कंपनीचं वगैरे स्पेसिफिक? नवनीत. ऑक्सफर्ड. ऑक्सफर्ड. नवनीतचं पण छान आहे, नवनीत पण घ्या. आहे तर ना, काही आहे का तुमच्याकडे? हिस्ट्रीच चालू होतं. आता बघा तुम्ही कोणता अभ्यास करताय, ते आता त्याला फुल स्टॉप द्या. जिथं आपण जे क्लासमध्ये गेलो तेवढं चांगलं करा. आणि याचा फायदा असा होतो, आता मी तुमच्याशी बोलतोय, हे सगळं रेकॉर्ड होतं. तुम्हाला जर घरी वाटलं की बाबा हा की मला पाहिजे, तर तुम्ही पाहू शकता. इन केस खूप पाऊस आला, येता नाही आलं, तरी मी एकटा येऊन आपला बडबड करून जाणारच. म्हणजे हा, मी रेकॉर्डिंग करणारच. ठीक आहे, जायचं पुढं. नेक्स्ट बघू. पूर्व समस्या बाळा. बघा, अर्थव्यवस्था. अर्थव्यवस्थेमध्ये काय काय येतं बघा. अर्थव्यवस्था म्हणजेच काय रे? इंडियन इकॉनॉमी. याच्यामध्ये बघा, राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे आपल्या भारताचं उत्पन्न, जसं आपलं एक पर्सनल उत्पन्न असतं, आपल्या फॅमिलीचं असतं, राष्ट्रीय उत्पन्न आहे. शेती आहे, उद्योग आहे, परकीय व्यापार आहे, बँकिंग आहे, लोकसंख्या, दारिद्र्य, बेरोजगारी, मुद्रा. मुद्रा आणि राजकोषीय नीती म्हणजे काय माहितीये का? की आपल्या देशामध्ये जी महागाई वाढते, ती महागाई कमी करण्यासाठी गव्हर्नमेंटचे कोणते धोरण असतात? ज्याला आपण म्हणतो की आरबीआयची एक आहे ना, आरबीआयची एक बॉडी असते, मॉनिटरी पॉलिसी कमिटी, एनपीसी ज्याला म्हणतात. ते डिसाईड करतात की रेपो रेट कमी. आता मग मी बँकेत गेलो तुमच्या ह्याच्यात आयसीआयसीआय बँकेमध्ये, दुपार तिकडेच होतो, तर त्यांनी मला सांगितलं की, मी त्यांना म्हटलं की मॅम मला माझं होम लोन ट्रान्सफर करायचं. मग मी म्हटलं तेव्हा, कारण म्हटलं तुमचा रिपोर्ट कमी झाला पण माझा नाही झाला, मग तुमचं प्रोडक्ट वेगळे म्हणे, ते नाही कमी होणार. म्हणजे थोडक्यात रेपो रेट जर कमी झाला का वाढवला की महागाई वाढते का कमी होते. बँक रेट काय प्रकार असतो, एसएलआर काय असतो, सीआरआर काय असतो, एमएसएफ म्हणजे मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी रेट काय असतो, या सगळ्या प्रकारची राजकोषीय नीती सगळ्या आपल्याला कशामध्ये अभ्यासायला मिळते? तर आपल्या अर्थव्यवस्था या सब्जेक्ट मध्ये अभ्यासायला मिळते. ठीक आहे. त्याच्यानंतर अर्थसंकल्प दरवर्षी मांडला जातो. लेखा परीक्षण. लेखा परीक्षण म्हणजे एखादा सरकारी उद्योगी, बरोबर. आणि सरकारी उद्योगामध्ये तुम्हाला, मी तुम्हाला पीडीएफ फाईल शेअर करेन, तुम्ही तरी नाही लिहिलं तर चालेल. तुम्ही फक्त आता लक्ष द्या, तुमचं लिहिण्याचा वेळ जाईल, तुमचं मेन त्याचं राहून जायचं. कारण फाईल तर मी पाठवू शकतो, आपल्याकडचे ना ते. तर याच्यामध्ये लेखा परीक्षण म्हणजे कॅग. कॅग म्हणजे कंट्रोल ऑडिटर जनरल. म्हणजे एखादा आपल्या सरकार, आपण म्हणतो की महामंडळ आहे, पीएमपीएलचा उद्योग आहे, पीएमपी तोट्यात चालली, का तोट्यात चालली, मग ती का तोट्यात चालली हे बघण्याचं काम करतात लेखा परीक्षक. मग त्यांनी यायचं पाहायचं, हा सचिन मामाने पैसे खाल्लेत काय, म्हणजे अशा प्रकारे एखादा अधिकारी असेल, एखादा मंत्री असेल, त्याच्यावर आरोप करून त्याचं काय असेल ते रिकव्हरी करणे किंवा त्या संदर्भाची चौकशी करण्याचं काम कोण करतात? ते अधिकारी करतात. त्याला लेखापरीक्षण म्हणतात. 4 नंबरचा जो टॉपिक आपला कोणता आहे? चालू घडामोडी. याच्यावर जागतिक तसे महाराष्ट्रासह भारतातील, म्हणजे तुम्हाला डोनाल्ड ट्रम्प निवडून आला तर डोनाल्ड ट्रम्पच्या विरुद्ध कोण उभं होतं हे पण माहिती पाहिजे, अमेरिकेच्या राजकारणासोबत. डोनाल्ड ट्रम्प यांना किती मतं मिळाली ही पण माहिती पाहिजे. माझ्याकडे बुक्स आहेत. म्हणजे बरेच लोक, म्हणजे मला तो ट्रेंड आवडत नाही, म्हणजे पटत नाही माझ्या मनाला, की एक काळ असं म्हटलं जायचं वेन आय वॉज प्रिपेअरिंग फॉर एमपीएससी, की डेली तुम्ही न्यूजपेपर वाचला पाहिजे, न्यूजपेपर वाचल्यानंतर त्यातल्या काही गोष्टी लिहिल्या पाहिजेत चालू घडामोडीच्या. पण समजा एखादा व्यक्ती तो काम म्हणून करतोय, मला पुस्तक छापायचं चालू घडामोडीचं, मग मी रोज काम करतोय ना ते. मग मी न्यूजपेपर वाचतोय, मी मट्टा वाचतोय, महाराष्ट्र टाइम्स वाचतोय, लोकसत्ता वाचतोय, सकाळ वाचतोय, मी योजना वाचतोय, मी परिक्रमा वाचतोय, मी लोकराज्य वाचतोय. मी त्यातल्या महत्वाच्या घडामोडी लिहून काढतोय आणि पब्लिश करतोय. कोणासाठी?
मुलासाठी. मग कशाला डोकं खाजवायचं मला, मग तू दर महिन्यात तू एक मासिक पब्लिश करतो, परिक्रमा नाव, तेवढं मासिक वाचा बस झालं. परिक्रमा, यशाची परिक्रमा नावाचं एक मॅगझिन येतं. ते मॅगझिन करा, तुम्हाला वेगळं काही करायची गरज पडणार नाही. दर महिन्याला येतं, छोटं असतं एवढं एवढं, जास्त पाडा नसतं त्याच्यामध्ये. किंवा ते पण नसलं, एक वर्षाचं वार्षिक येतं ते वाचा. म्हणजे तुमचा वेळ वाया घालतो. मग याचा अर्थ पेपर वाचायचा नाही का? तर नाही, पेपर वाचायचा, पण तो चालू घडामोडीसाठी नाही वाचायचा. तो तुमची वैचारिक परिपक्वता वाढली पाहिजे. मॅम 5-7 साली त्याच्यामध्ये बरं, 6 दोन झाले. वाजता. तुम्ही तिकडे बसा क्लासरूम मध्ये किंवा ऑफिस ते बसा. मग तिथं तुम्हाला काय सांगतो मी, हा, मग त्याच्यामध्ये एखादा आर्टिकल असतो. उदाहरणार्थ आता ते विमानाचा स्फोट झाला, पहिले विमान पडलं, विमान दुर्घटना झाली, 250 लोकांनी जीव गमावला. मग अशावर एखादा कोणता तरी काय करतो, एखादा त्या क्षेत्रातला प्रसिद्ध व्यक्ती, हुशार व्यक्ती, एक्सपर्ट व्यक्ती त्याची मतं मांडतो, एखाद्या लेखक आर्टिकल येतो. मग आपल्याकडे हा असं असतं का, की विमानाचा थ्रस्ट नावाचा एक प्रकार असतो. थ्रस्ट म्हणजेच काय, ते आता म्हणतात की थ्रस्ट नाही मिळाला म्हणून विमान पडलं. थ्रस्ट म्हणजे आपण गाडी एक्सलेट करतो, गाडी पळते. विमानात सुद्धा एक पॉवर असते, विमानावर उडालच नाही. थ्रस्ट काय असतो प्रकार हे आपल्याला कळतं. थ्रस्ट शब्द मला माहिती नव्हता, मला ते त्यांच्यानंतर कळला. मग अशा गोष्टी तुम्हाला कुठून कळतात? न्यूजपेपर. म्हणून न्यूजपेपर वाचायचं, की जगामध्ये काय चाललंय याचं ज्ञान आणि स्वतःची वैचारिक परिपक्वता वाढणे किंवा वैचारिक आपल्या प्रगल्भता यावी या उद्देशाने तो वाचायचा. माझ्या मते तो चालू घडामोडी आपल्यासाठी वाचण्यात काही पॉईंट नाही, कारण ऑलरेडी खूप चांगले चांगले बुक्स मार्केटमध्ये आहेत त्यासाठी. दुसरं आपलं राज्यशास्त्र, आणि पुढे काहीच लिहिलं नाही, बघितलं तुम्ही. तर याच्यामध्ये काय काय तर माहितीये का, राज्यघटना निर्मिती प्रक्रिया, मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य, त्याच्यानंतर मार्गदर्शक तत्वे, संसद, विधानमंडळ, हे सगळे टॉपिक कशामध्ये येतात? राज्यशास्त्र टॉपिक येतात. त्याच्यानंतर पुढचा जो घटक आहे तो आहे सामान्य ज्ञान, सॉरी सामान्य विज्ञान बरं का. याच्यामध्ये भौतिकशास्त्र आहे, त्याला फिजिक्स म्हणतो, रसायनशास्त्र त्याला केमिस्ट्री म्हणतो, प्राणीशास्त्र ज्याला झुलॉजी म्हणतो, वनस्पतीशास्त्र बॉटनी म्हणतो, आणि आरोग्यशास्त्राला हायजीन म्हणतो आपण. या प्रत्येक टॉपिकवर प्रश्न आहेत. उदाहरणार्थ फिजिक्स, फिजिक्स मध्ये सदिश राशी अदिश राशी म्हणजे काय, म्हणजे दाब, त्याचं एकक होतं बॅरोमीटर, त्याचं दाबाचं एकक कशात मोजतात? ते पास्कल मध्ये मोजतात, ऐकलं असेल तुम्ही. तर त्याच्यानंतर रसायनशास्त्र, केमिस्ट्री, अल्केन म्हणजे काय, अल्काइन म्हणजे काय, राईट. मग त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टी असतात, या सगळ्या गोष्टी. प्राणीशास्त्रामध्ये सगळ्या प्राण्यांचे मग पाठीचा मनका ज्यांना असतो ते प्राणी कोणते, पृष्ठवंशीय कोणते, अपृष्ठवंशीय कोणते, हे सगळं तुम्ही 12वीला अभ्यासला असेल करा कुठं. त्याच्यामुळं इफ यू आर फ्रॉम सायन्स बॅकग्राऊंड, डेफिनेटली सायन्स सब्जेक्ट इज गोइंग टू बी इझियर फॉर यू दॅन अदर स्टुडंट्स. आणि पुढचं आरोग्यशास्त्र आहे. आरोग्यशास्त्र म्हणजे माणसाचं हृदय कोणत्या बाजूला असतं, दात किती असतात, सोळाचे दात किती, पटाशी बटा आपले हे पुढचे दात आहेत, याला आपण पटाशी दात म्हणतो. याने आपण अन्न चावतो कधी? नाही चावत. काशी भाकरी चावतो आपण? नाही चावत. आपण चावतो हिरड्यांनी. मग ही सुळे सुळे कायसाठी असतात? तर म्हणजे पटाशी दात आपण तुकडा एखादी चॉकलेट तोडायची. मग कोणते दात किती असतात, सुळे किती असतात, पटाशीचे दात किती असतात, धाडा किती असतात, हे सगळ्या प्रकारची माहिती तुम्हाला एकूण शरीरशास्त्रामध्ये, ज्याला आपण बायोलॉजीमध्ये येते, आणि आरोग्यशास्त्रामध्ये सुद्धा या गोष्टी सांगितल्या जातात, की आरोग कोणत्या कोणत्या प्रकारचे आहेत, बॅक्टेरियल कोणते आहेत, व्हायरल कोणते आहेत, राईट, फंगल कोणते आहेत, म्हणजे बुरशीने कोणते रोग होतात, स्किन डिसीज असेल तर सगळ्या रोगांची नावे नावे जीवाणूजन्य कोणते, विषाणूजन्य कोणते. अजून एक महत्वाचं, अभ्यास करताना डॉंकी वर्क नाही करायचं, स्मार्ट वर्क करायचं. स्मार्ट वर्क म्हणजेच काय, ज्या ठिकाणी एखादी गोष्ट कळती ती समजून घ्यायची, नसेल कळत पाठ करायची, कधी जर गरजेचे असेल तर. आणि काय गरजेचं आहे आणि काय गरजेचं नाही हे समजण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं लागतं, यू शुड डू प्रॉपर क्वेश्चन पेपर अनालिसिस. मग त्यासाठी एक मागच्या वर्षीच्या क्वेश्चन पेपरचं अनालिसिस बुक तुमच्याकडे पाहिजे. म्हणजे समजा लोकसेवा पब्लिकेशनचं बुक आहे ते तुमच्याकडे पाहिजे, आणि ते बुक तुम्ही परत 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 वाचलं पाहिजे. आणि ते वाचल्यानंतर तुम्हाला कळतं की काय वाचायचं आणि काय नाही वाचायचं. म्हणजे एमपीएससी इज ऑल अबाउट व्हॉट नॉट टू रीड. व्हॉट टू रीड ऐवजी व्हॉट नॉट टू रीड. बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं की मला वाटतं ही महत्वाचं, ती महत्वाचं, ती महत्वाचं, आणि नंतर कळतं पेपरला दगड काहीच नाही आलं त्याच्यात, मी वेगळंच वाचत बसलोय. पण तसं नाही झालं पाहिजे. पण आपल्याला कळलं पाहिजे काय वाचायचं काय नाही वाचायचं. समजलं येतं लक्षात? ऑलवेज यू शुड हॅव दॅट काइंड ऑफ क्रिटिकल थिंकिंग, की हे विचारलं होतं हे नव्हतं, हे विचारलं होतं हे नव्हतं. आणि परत एकदा पूर्वा, या परीक्षेमध्ये 30-35% प्रश्न रिपीट होतात. किती? कशामध्ये?
सगळ्या परीक्षेत, पूर्व परीक्षेत मी सांगतो तुम्हाला, याच्यावर 30% प्रश्न रिपीट होतात. फक्त फिरून विचारला जातो. फिरून म्हणजेच काय? समजा उदाहरणार्थ की भारताचा जीडीपी चायनाच्या जीडीपी पेक्षा कमी आहे, राईट, तो किती आहे असं विचारलाय. पुढच्या विचारतात तो किती टक्क्यांनी कमी झाला होता, किती टक्क्यांनी वाढला होता. म्हणजे तोच प्रश्न कसा विचारतात सोडून. पण ज्याचा अभ्यास चांगला आहे, अभ्यास म्हणजेच काय, ज्याचं क्रिटिकल थिंकिंग चांगलं आहे, ज्याला कळतंय की काय वाचायचं काय नाही वाचायचं, त्याला कधी कळणार? क्वेश्चन पेपर अनालिसिस. म्हणजे रोज जसं आपण ब्रश करतो सकाळी उठल्या उठल्या, तसं दिवसातून कमीत कमी 1 तास काय करायचं? क्वेश्चन पेपर पाहिजे. किती अभ्यास होऊ द्या तुमचा, 2 वर्ष अभ्यास झाला, तुम्ही मेन्स दिली. म्हणजे मी माझं सांगतो, मी 2019ची मेन्स, ज्यावेळेस मी 19ची शेवटची मेन्स मी 19ला दिली एसटीआयची, त्यावेळेस माझा मित्र सम्राट, मी काल तुम्हाला सांगितलं सम्राट चौधरी होता, रेकॉर्डिंग मी सांगतोय सगळं, तो राज्यात दुसरा आला आणि मी पहिल्या पेपरला स्कोर कमी आल्यामुळे नापास झालो, 7 जागा होत्या त्यावेळी. आता सम्राट परत राज्यसभा मेन्सला आहे, किती वर्षांनी? म्हणजे त्याचं तर लग्न झालं, पोस्टिंग झालं, तो आता परत मग राज्यसभा मेन्स येतोय. तर मी त्या जाऊन भेटलो होतो लायब्ररीमध्ये, एम कॉलेज लायब्ररीत अभ्यास करतो. तर त्याच्याकडे ते अजून ठोकळा होता, कशाचा? पीवायक्यूचा. पीवायक्यू म्हणजे काय? प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन. तर म्हणणार कशाला वाचतोय आता, बास की म्हणलं. की तो नाही म्हणला भाऊ, हेच सगळे ह्याच्याशिवाय काय नाही म्हणलं. म्हणजे आयोगाचे पेपर कसे विचारले होते, आयोगाने क्वेश्चन कशा प्रकारे विचारले गेले होते, हे परत 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 पाहणे म्हणजेच तुमच्या स्वतःच्या डोक्याला ट्रेन करणे त्या प्रकारे. मग आपण म्हणतो ना की आपण बाईक चालवतो, बाईक चालवताना आपण कसं बिंदास चालवतो का नाही? सुरुवातीला ट्रकला धक्का लागतोय काय, मागून कोण येते का? आता आता आपण थोडं निवांत चालवतो कारण आपला हात बसतो. तसा प्रश्न सोडून सोडून तुम्हाला कोण, अरे हा प्रश्न आहे, हे धाड 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 धाड, हे झाली झाली. एवढा तुम्हाला कॉन्फिडन्स कधी येतो? जेव्हा तुम्ही खूप पीवायक्यू सोडवता. म्हणून पीवायक्यू सोडवा, पीवायक्यू शिवाय पर्याय नाही. पुढं अंकगणित म्हटलंय आणि बुद्धिमत्ता म्हटलं. अंकगणित म्हणजे बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश अपूर्णांक आणि टक्केवारी. किती सोपं सोपं आहे बघा. आणि याच्यामध्ये आता प्रश्न विचारतात नफा तोटा, शेकडेवारी. म्हणजे समजा हा प्रोजेक्टर समजा 5,000 रुपयाला विकत घेतला आणि दुसऱ्या माणसाला मी तो 7,000ला विकला, तर मला किती टक्के नफा झाला? मग किती टक्के नफा झाला तुम्ही काढायचा. मग तो नफा कसा काढायचा, तोटा कसा काढायचा, ते फलित सांगतो. मला तर येतच आपल्याला ते जनरली बऱ्याच लोकांना, पण तरी तुम्हाला तर सोपं वाटत असेल. त्याच्यानंतर अंकगणित वेगळा पार्ट आहे आणि बुद्धिमत्ता मापन चाचणी वेगळा पार्ट आहे. आता एक लक्षात ठेवा, जसं मी अंकगणित म्हणतो, अंकगणित इज ऑल अबाउट डिजिट्स. आणि बुद्धिमत्ता म्हणजे एखादा उमेदवार लवकर व अचूकपणे करू शकतो की नाही हे आजमावण्यासाठीचे प्रश्न याच्यावर असतात. त्याच्यावर हा, म्हणजे समजा पूर्वा उत्तरेला निघाली, नंतर पूर्वा पूर्वेकडे वळाली, नंतर पूर्वा दक्षिणेला वळाली, नंतर पूर्वा वायव्य आग्नेय नैऋत्य वायव्य वायव्य आग्नेयला वळाली. तर पूर्वा आता ज्या दिशेला उभी आहे ती दिशा तिच्या मूळ स्थानापासून कुठे आहे, अशा प्रकारचा प्रश्न विचारतात तो. म्हणजे आपल्याला ते कळलं पाहिजे, पूर्वा इकडे गेली तिकडे, हा मग येते मग इकडे कुठे आहे. किंवा समजा अश्विनीच्या मामाची पोरगी अश्विनीला म्हणाली की ही समोरची व्यक्ती तुझ्या मम्मीच्या वडिलांचा भाऊ आहे. तर अश्विनीचं त्या माणसाचं नातं काय? नातेसंबंध. पण ते आपण करायला आवडायचा नाही. पण हे मी त्यासाठी काय म्हणली तर अचूकपणे अचूकपणे किती लवकर आणि अचूकपणे एखादा व्यक्ती विचार करू शकतो हे जाणून घेण्यासाठी बुद्धिमत्ता चाचणी. कळलं? मग ही बुद्धिमत्ता चाचणी जन्मजात असते का हो? बुद्धी जन्मजात असते, परंतु एखादी गोष्ट प्रॅक्टिसने सुद्धा केली जाऊ शकते, म्हणून ते तुम्ही करणं अपेक्षित आहे. हे झाले एकूण टोटल 8 टॉपिक आणि 8 घटकावर तुम्हाला किती क्वेश्चन असणार आहेत पोरांनो? यू विल हॅव 100 क्वेश्चन बेस्ड ऑन इट, राईट? एनी डाऊट अबाउट दिस? क्लिअर झालं? सर असं प्रत्येक टॉपिकवर एवढे प्रश्न विचारतात? हा, खूप चांगला प्रश्न विचारला. ऍव्हरेज पकडून चला 13-14, एक ऍव्हरेज 13-14. पण आता काय करायला लागलेत, विज्ञान आणि गणित बुद्धिमत्ता जास्त विचारायला लागले. विज्ञानवर समजा 15 विचारतील, गणित बुद्धिवर 26 विचारतील, राहिलेले 65 मग घ्या वाटत. कधी कधी राज्य घटनेवर 10 विचारतील, कधी 8 विचारतील, कधी कधी इतिहासावर 12 विचारतील, जॉग्रफीवर 16 विचारतील. पण एक ऍव्हरेज पकडून चालायचं 14-15 पर्यंत चालणार आहे. हा लक्षात, अशा प्रकारे करायचं तुम्ही तयारी. ठीक आहे, पुढे बघा.
आता ही कोणते आपण होतोय, महाराष्ट्र अराजपत्रित कसली परीक्षा, मुख्य परीक्षा. आणि गट ब, आता गट ब म्हणजे कोणते कोणते पोस्ट पूर्व, पोस्ट PSI, एसटी आणि एएसओ. लक्षात ठेव, आता लगेच लक्षात राहणार नाही, हळूहळू तू आता नवी आहेस, जसं तू एक वर्षाने किंवा तुला कळत सगळ्यांना सांगत करशील की असं असं असतं. तर सुरुवातीला सगळेच नवे असतात. आज लहान आहेत, आता 12वी झाली. या वयात तिला गोष्टी कळल्या, ही मोठी गोष्ट आहे. म्हणजे आता याच्यामध्ये मुख्य परीक्षेमध्ये नॉन गॅझेटेड म्हटले आणि एकूण पेपर किती असणार आहेत आपल्याला, 2 पेपर असणार आहेत. 2 पेपर मध्ये कोणते कोणते पेपर बघा. आता त्याच्यामध्ये पहिलं म्हटलंय, याच्यामध्ये काय म्हटलंय की पेपर क्रमांक 2 200 गुणांचा एकूण प्रश्न किती असतील, गुण 400 गुणांसाठी असेल. आता याच्यामध्ये शारीरिक चाचणी आणि मुलाखत कुणासाठी, फक्त पोलीस उपनिरीक्षक. म्हणजे PSI साठी काय तुम्हाला फिजिकल टेस्ट द्यावी लागेल. किती प्रश्न असतील, किती क्वेश्चन मार्क्स असतील, 100. आणि मुलाखती किती आहेत, 40. आता याच्यामध्ये काही चेंजेस वगैरे होतात, पण एवढं लक्ष ठेवून चाला की PSI ला आपल्याला फिजिकल द्यावं लागणार आणि त्यालाच फक्त मुलाखत आहे. STI ला ASO ला कोणत्याही प्रकारची मुलाखत नाहीये. ठीक आहे, पुढे बघा. याच्यामध्ये कोणते कोणते सब्जेक्ट आहेत, पेपर किती आहेत मॅडम आपल्याकडं, 2 आहेत. पेपर क्रमांक 1 आहे आणि त्याचा सांकेत काय लक्ष ठेवायची गरज नाही, हे सोडून द्या. फक्त पेपर क्रमांक 1 मध्ये काय आहे, मराठी आहे. सब्जेक्ट कोणता आहे, मराठी भाषा. दुसरा सब्जेक्ट कोणता आहे, इंग्रजी भाषा. मराठीला किती प्रश्न आहेत तुमच्याकडे, 50. आणि इंग्लिशला किती आहेत, 50. म्हणजे असे एकूण टोटल टोटल प्रश्न किती असणार आहेत, 100. याला 100 गुण, याला 100 गुण म्हणतोय बरं का. म्हणजे इच क्वेश्चन कॅरीज 2 मार्क्स. म्हणजे प्रश्न किती आहेत, 2 मार्क्स. याचा दर्जा जो आहे ना मराठीचा, तो कितीचा आहे, 12. म्हणजे अशी व्यक्ती जी 12वी पास आहे, ती व्यक्ती अतिशय आनंदाने हसत खेळत हा पेपर सोडू शकते. आणि इंग्रजी दर्जा कोणता आहे, पदवी म्हणजेच काय, ज्याचं ग्रॅज्युएशन झालंय असा व्यक्ती पेपर सोडू शकतो. आणि मराठीचा प्रश्न हा पेपर हा मराठीतच असेल, इंग्रजीचा पेपर हा इंग्रजीतच असेल. या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही प्रकारचं ट्रान्सलेशन मिळणार नाही. कळलं का, म्हणजे आतापर्यंत आपण नाही का इतिहासाचं ट्रान्सलेशन होतं, गुगलचा प्रश्न मराठीत होता, इंग्लिशमध्ये होता. मराठीतून तसं नसेल, मराठीमध्ये एकूण किती स्वर आहेत असा जर प्रश्न आला तर समजून जायचं स्वर मराठी असं म्हणा, हाऊ मेनी ऑवेल साऊंड्स आर देअर इन मराठी. दिस क्वेश्चन विल नॉट बी रिपीटेड इन इंग्लिश. इंग्लिश काय की अश्विनी इज इन्व्हायटेड बाय द टीचर, चेंज द व्हॉइस. मग अश्विनीला शिक्षक म्हणून बोलावलं गेलं असा प्रश्न तसं नसतो. तो लँग्वेज पेपर, त्या लँग्वेजची तुमची ॲबिलिटी किंवा नॉलेज टेस्ट करायला विचारला जातो. म्हणून तिथं कोणत्याही स्वरूपाचं तुम्हाला ट्रान्सलेशन मिळत नाही. कळलं, येस. वेळ किती आहे बघ पूर्वा इथं, फक्त 1 तास. 1 तासात किती प्रश्न सोडवायचे, एक प्रश्न 100. म्हणजे 50 प्रश्न मराठीचे, 50 प्रश्न इंग्लिशचे, किती 60 मिनिटामध्ये. आणि वस्तू, हा इच क्वेश्चन कॅरीज 2 मार्क्स. आणि किती आहेत, वस्तुनिष्ठ बहुपर्याय पर्याय, म्हणजेच काय, परत MCQ. म्हणजे आता राज्यसेवेचा जो पेपर होणार आहे दॅट विल बी डिस्क्रिप्टिव्ह नेचर, बट दिस पेपर इज देअर इन ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न. पुढे बघा, 2 नंबरचा पेपर आहे. 2 नंबरच्या पेपरमध्ये काय आहे, सामान्य अध्ययन आणि बुद्धिमत्ता चाचणी. तर सामान्य अध्ययन जे मी म्हणतोय ना, सामान्य अध्ययन म्हणजे कोणते, तेच आपलं इतिहास, भूगोल, राज्यघटना, अर्थशास्त्र, चालू घडामोडी, गणित. जो व्यक्ती पूर्वपरीक्षा पास होतो त्याचं ते ऑलरेडी चांगलं असतंच, मग त्याला याचा काही प्रॉब्लेम वाटत नाही. मग नापास होणारा फक्त एका कारणामुळे होतो, कोणत्या पेपरमुळे, नाही, फ्रीलान्स ना ते. म्हणजे मेन्सला तुम्हाला काय सांगितले त्यांनी की मेन्सला हा जो पार्ट आहे सेकंड पेपर, इट्स अबाउट GS म्हणजे काय, जनरल स्टडीज, सामान्य बुद्धिमत्ता सॉरी, म्हणजे काय, सामान्य अध्ययन. म्हणजे याच्यात विषय कोणते कोणते येतात मी तुम्हाला दाखवणार आहे खाली, तेच विषय कोणते, इतिहास येणार, भूगोल येणार, तोच प्रश्न, त्या टाईपचे प्रश्न असतात. थोडी फार डिफिकल्टी लेवल बदलते पण काही बदलत नाही. त्याच्यामुळं या पेपरमध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या पोरांचा स्कोर सेम असतो, ऍव्हरेज 4-5 मार्काचा फरक.
पहिल्या पेपरमध्ये कोणतरी माती खातो म्हणजे परत खाली जातो आणि किंवा काहीतरी एखादा खूप जास्त स्कोर करतो तो यादीत येतो. मग आपलं टार्गेट काय ठेवायचं, याच्यामध्ये आपण आपला हात पकडला पाहिजे. इंग्लिश आणि मराठी असं पाहिजे खतरनाक, त्याच्या बाहेरचं काहीच नाही आलं पाहिजे. आलं लक्षात. म्हणून यांचा पहिला आपला मी कोर्सचं रेकॉर्डिंग करून घेतलेलं आहे, इंग्लिश आणि मराठी आपलं रेडी आहे आता. आलं का लक्षात. रेडी म्हणजे मी तुम्हाला आता दाखवतो व्हिडिओ, तुम्ही तरी बसला तर तिथे एकदम क्लॅरिटी मध्ये सगळा व्हिडिओ तुम्हाला पाहायला आहे. सगळा कोर्स रेकॉर्डेड आहे. कारण तेच होतं की पोरं येत नाही. सो इट ऑल माय टार्गेट टू रेकॉर्ड दिस व्हिडिओ, म्हणून मी पहिले ते करून घेतलंय. ठीक आहे. चला पुढे बघा. हे कळलं किती क्वेश्चन असतात याच्यामध्ये, 100. आणि परत पूर्वा, एका प्रश्न किती मार्क, 2 म्हणजे झाले 200. दर्जा कोणता आहे, पदवी. दर्जा म्हणजे काय, पेपर सोपा नसणार. जो ग्रॅज्युएट पास आहे तो पेपरचं उत्तर देऊ शकतो. किती वेळ येतं, 1 तास. पेपर कसा आहे, वस्तुनिष्ठ हो पर्यायी. समजतंय, सोपे का अवघड आहे, सोपे. व्हेरी गुड. एनी डाऊट अबाउट दिस, कळलं. पुढे बघा. हे मी फाईल पाठवतो तुम्हाला बरं का, डोंट वरी. तुम्ही त्यात लिहिण्यात तुमचा वेळ घालण्यापेक्षा काय होतं की यू विल लूज युअर कॉन्सन्ट्रेशन. इथं सुद्धा निगेटिव्ह मार्किंग आहे, नकारात्मक गुण तिकडे पडा. या ठिकाणी सुद्धा जर तुम्ही चुकीचं उत्तर दिलं तर तुमचे मार्क आलेले गेले बरं का पूर्वा. आलेले कळलं. समजा तुला 50 मार्क पडले, 50 तुझे बरोबर प्रश्न आले आणि तू 4 चुकवले पुढचे, तर तू डायरेक्ट 49 झाले तुझे. 4 प्रश्नात 4 चुकले की तुझे 1 मार्क गेला. 8 चुकले की डायरेक्ट तू 48 वर गेली. हे पण गेले 4 प्लस 1 गेला तिकडे. अशा प्रकारे निगेटिव्ह मार्किंग आहे. राईट, ते सोडून द्या. याच्यात काय नाही की अनवृत्त असेल तर नकारात्मक पद्धती लागू होणार नाही, आपण ऑलरेडी सांगून झाले. अभ्यासक्रम बघा, मेन्सचा सांगतो तुम्हाला मी. पुढे बघा. अभ्यासक्रम पेपर क्रमांक 1. पेपर क्रमांक 1 म्हणजे पेपर किती असणार पूर्वा, 2 बरोबर ना. पहिला पेपर कोणता आहे आपला, मराठी इंग्रजी. तर मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये काय काय बघा, शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी, वाक्प्रचार, त्यांचा अर्थ आणि उपयोग, तसेच उतार्यावरील प्रश्न. उतार्या म्हणजेच काय, एक पॅसेज दिला जाईल आणि त्या पॅसेजवरती तुम्हाला काय विचारलं जातील, प्रश्न विचारले. लक्षात. आणि इंग्रजीमध्ये काय ते, कॉमन व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर. ज्यावेळेस म्हणतो ना, ग्रामर मध्ये 30 घटक आहेत, किती आहेत, 30. त्याच्यामुळे ते इडियम्स अँड फ्रेजेस, देअर मिनिंग्स, कॉम्प्रेशन ऑफ पॅसेज, हे चांगला ज्याचा पेपर चांगला, याच्यामध्ये जो बाप त्याची गोष्ट निघते. लक्षात ठेवा. लँग्वेज चांगलं करून ठेवायचं, कसं समजतंय. ठीक आहे. पुढे बघा. सामान्य क्षमता चाचणी पेपर क्रमांक 2. तेच आहे बुद्धिमत्ता मापन चाचणी आणि आकलन. बुद्धिमत्ता सांगितले, काय उद्देश असतो त्याचा, अचूकपणे किती लवकर विचार करता येते सांगायचं. राईट. अंक, त्याच्यानंतर चालू घडामोडी, ऑलरेडी तुम्ही अभ्यासलेले असतात, त्याच परत वेगळं काही नाही. अंकगणित सांख्यिकी म्हणजेच गणित बुद्धिमत्ता. त्याच्यानंतर आता हा जो सिलेबस आहे ना, म्हणजे तुम्हाला दाखवतोय, तो चेंज झालेला आहे थोडा. म्हणजे बघा, तरी पण एकदा बघा. हे बघा, आता हे कशातला पहिला पार्ट आहे, 5 नंबरचा, राज्यघटना. राज्यघटना. राज्यघटनेमध्ये काय काय येतं, संघ राज्य व्यवस्था, भारतीय राज्यघटना, स्थानिक स्वराज्य संस्था, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ, विधिमंडळ, हे सगळं त्याच्यामध्ये येतं. हे सगळं तुम्हाला करायचंय. करायचं तुम्हाला नाही, मी तुम्हाला देतो करून, तुम्ही काळजी करू नका. फक्त जे केले ते चांगलं करा. हे तुम्ही ऑलरेडी केलेले कधी माहितीये का, पूर्वपरीक्षा वाचताना. म्हणून तुम्ही पास झाले, तेव्हा तुम्ही आलाय. त्याच्या ह्याचं तुम्हाला काही लोड घ्यायची गरज नाही, कारण ऑलरेडी तुम्ही प्री पास होता, म्हणजे तुमचं हे चांगलं झालेलं असतं. येते लक्षात. म्हणजे हा मेन्सचा पार्ट आहे, म्हणून म्हटलं की हे सगळ्यांना येतं. आधुनिक भारताचा विशेषतः मराठा इतिहास होता का तिकडे पण, आठवते ना, होता. मग तोच आहे सगळं, काय नाही.
समाजसुधारक आहे, शाहू फुले आंबेडकर असतील, राईट, वर्तमानपत्रे असतील, महाराष्ट्राचा भारताचा भूगोल, तिकडे पण होता पूर्वला, आठवतंय, इथं पण आहे, त्याच्या हा पण सोडून द्या. पर्यावरण आहे, सोपं सोपं प्रश्न आहेत पर्यावरणाचे, राईट. ते सामान्य विज्ञान आहे बघितलं, पण तिकडे पण होतं, आठवतंय का? सामान्य विज्ञान म्हणजे काय? सायन्स, फिजिक्स होतं, केमिस्ट्री होतं, झुलॉजी होतं, बॉटनी होतं, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी वगैरे ऍड होतं. रिमोट सेन्सिंग त्याला आपण सूर दूर संवेदन वगैरे म्हणतो, जास्त क्वेश्चन्स असतात, सोपेच असतात. त्याच्यानंतर पुढचं जे इकॉनॉमिक्स आहे ते तुमच्या समोर आहे. सेम इकॉनॉमिक्स आहे, काही वेगळं नाहीये, सगळं तुम्हाला तेच आहे. पायाभूत सुविधांचा विकास, आंतरराष्ट्रीय व्यापार, अर्थव्यवस्था, काही बदल नाहीये, अगदी सगळं सेम आहे. ठीक आहे. हा इकॉनॉमिक्स तुम्हाला तिकडे पण चांगला करावा लागतो, तेव्हाच प्री पास होता, तेव्हा ह्याचा पण काही लोड घ्यायची कारण नाही. आणि अशा प्रकारे हा होता सिलेबस. कसा वाटतो सिलेबस? नाही ते मराठी आहे. मराठीत नाही समजत? नाही समजतं मला ते समुद्र लक्ष्मी वगैरे असं नाही कळत. समग्र मला पण नाही कळत. समग्र म्हणजे पूर्ण. हो. समग्र म्हणजे पूर्ण. तर आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडवल. आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे काय? इंटरनॅशनल ट्रेड आणि कॅपिटल. आता हे अशा प्रकारे आहे.